I said nobody will leave this place without my permission. लक्ष्मणचं नाव आहे ना तुझं? यश आणि तुझं काय नातं आहे? सर 2 वर्षापासून आम्ही चांगले मित्र होतो. किती वेळा भेटायची तुम्ही? सर 10 ते 15 दिवसांनी भेटलो. 10 ते 15. 10 दिवसांनी. शेवटचा कधी भेटला होतास त्याला? सर 1 आठवड्यापूर्वी 4 चक्कर भेटले होते. काय नाही सर, जसं जर त्यावेळेस भेटतो तसं भेटलो, चहा वगैरे घेतला सर, नॉर्मल गप्पा गोष्टी झाल्या, बाकी तर काय नाही. असं वेगळं काय नाही झालं सर, जेणेकरून असं काय कळून येईल की ज्याने सर काय त्याच्या आयुष्यात चालू आहे काय नाही. तुला काही कोणावर संशय? नाही सर, तसं कोणावर संशय नाही. सगळ्यांसोबत सर तो चांगला वागायचा. खरं आहे का? हो सर. खरं बोलतोय की खोटं बोलतोय? लवकरच कळेल. जाऊ शकतोस तू, भेटू लवकरच. सर, हे कसं काय झालं मला काहीच माहिती नाही. तू यशला कसं ओळखतोस? सर, तो माझा बालपणीचा चांगला मित्र होता, पण जॉब लागल्यापासून आमचं बोलणं फार कमी व्हायचं. शेवटचा कधी भेटला होतास यशला? सर 3 दिवसापूर्वीच त्याच्या घरी गेलो होतो. हा बोल, तू कधीपासून घरचे कामं करायला लागलाय? एवढंच आहे तर माझ्या घरी पण चल. अरे काय सांगू बाबा, ती कामवाली बाई घरी गेली सुट्टी करून आणि इथं मला कामाला लावून गेली. नुसतं ताप झालाय बघ आता. अरे यश, तुला ऑफिसवरनं फोन आलाय? कॉल कोणाचा? सर ते माहिती नाही, पण आवाज मुलीचा होता. बरं, ठीक आहे, जाऊ शकतो. कॉल? कॉल मुलीचा. भाऊ, तुला याच्याबद्दल काय माहिती? सर, तो कॉलेजमध्ये माझा चांगला मित्र होता आणि तिथे तो सर एका मुलीला डेट करायचा. केव्हापासून भेट करत होतो काही? सर, 1 वर्षापासून डेट करत होता. तुला कोणावर काही संशय? नाही सर. ठीक आहे, जाऊ शकतोस तू. सर, पण काही दिवसापासून तो खूप टेन्शनमध्ये होता सर. टेन्शन? कोणतं टेन्शन? सर, काही महिन्यापासून त्याच्या गर्लफ्रेंडसोबत खूप वाद चालू होता सर, आणि 2 हफ्त्यापासून ते एकमेकाला बोलले पण नव्हते सर. 3 दिवसाआधी कोणाचा कॉल असेल? विकी, येस सर. त्या विक्टिमच्या शेवटच्या 30 दिवसाच्या कॉल रेकॉर्डिंग्स लवकरच बघून घे. येस सांग. नक्की विकी, काही नोटीस केलं का तुम्ही? 3 दिवसाआधी कॉल आला होता.
मुलीचा. आणि गर्लफ्रेंडसोबत बोलणं तर 2 हप्त्यापासून झालं नाहीये. मग होता कोणाचा? याचा अर्थ काय? सर हे बघा कॉल हिस्ट्री आहे. हा 3 दिवसापूर्वी आलेला कॉल तर ऑफिसमध्ये दिसतोय, पण आज सारखा सारखा कॉल करणारा नंबर कोणाचा आहे? सर हा तोच लक्ष्मण सर. लक्ष्मण. हां सर. उचला त्याला. लक्ष्मण, म्हटलं होतं ना आपण पुन्हा एकदा भेटू. लवकरच भेट झाली आपली. शेवटचा केव्हा भेटला होतास तू यशला? मग मागच्या 3 दिवसामध्ये एवढे सारखे सारखे कॉल काय करत असतो? माझं एक पर्सनल काम होतं. पर्सनल का? याला घडीला ओळखतोस का? अरे ही तर माझीच घडी. थांबा सांगतो सर. सर मी त्याला खूप कॉल केले पण तो कॉल उचलत नव्हता सर, म्हणून मी त्याच्या घरी गेलो. एकदा कॉल करायचं रे, कॉल का उचलत नाहीये? मी उचलं नाही तर काय बी करेन. तुला नीट सांगतोय की आता जरी माझी गर्लफ्रेंड नसली ना, मला अजूनही तितकीच आवडती. तू तिला त्रास दिलेला मला आवडणार नाही. काय आवडणार नाही रे? तू काय धमकी द्यायला का मला? आणि तू कोण आहे माझा देणार? सर आमचे छोटे मोठे भांडणं झाली होती, पण सर मी एवढा मोठा पाऊल कधीच उचलून नाही सर. त्याच्या गर्लफ्रेंडसोबत खूप वाद चालू होता सर. सई देशमुख, मी यशला ओळखता का? मला माहिती का यशचा काल मर्डर झालाय? काय? हो, काल तो murder झालाय. कोणी केलं सर हे सगळं यश सोबत? ते लवकरच कळेल तुम्हाला. मला आधी हे सांगा, तुम्ही काल कुठे होता? सर काल मी पार्टीला गेली होती फ्रेंडकडे. पार्टी? आणि कोणत्या फ्रेंडकडे? सर एक हॅलो, आपण सई देशमुख ओळखता का? काल ते आपल्यासोबत होते. सई अन्ना यार लवकर. आले. अरे यार काय झालं? दे ना पटकन. हे काय यश? अरे काय केलं सई? हा लिपस्टिकचा डाग कोणाचा आहे? अगं तुझाच असेल. माझा नाहीये हा. अरे मग कुणाचा असेल दुसरा? मी हा शेडच यूज नाही करत. अरे मग मग हे शर्ट कोणाचं आहे? शर्ट माझा आहे. मग डाग कोणाचा असेल ते माहित नाही का तुला? अगं तुझाच असेल. माझा नाहीये हा डाग. अरे तूच केला असेल. मला आता समजतंय हा डाग कोणाचा असावा तो. म्हणजे तुला काय म्हणायचंय? रियाच असणार. अरे रियाला कशाला घेतीस मधात? रियाचं नाव घेतल्यावर तेवढा राग काय येतोय पण? अरे पण तिला कशाला घ्यायचंय मधात? इतकं राग काय यायला लागला रियाचं अरे नाव तिला घ्यायची घेतल्यावर? गरजच नाही ना. यानंतर तुम्हाला काही विचारपूस करण्यात येईल तेव्हा तुम्हाला यावं लागेल. हो, सर. हे शर्ट सोडून जाऊ नका. थँक्यू. हॅलो, पकडलं सर तिला. रिया, काल संध्याकाळ तू यशच्या घरी का गेली होतीस? नाही सर, मी नव्हती गेली अक्षरशः. बोल रिया. गेले. शेवटचं विचारतोय, खरं सांगणारेस कसं मारलं यशला? खरंच सर, मी नाही मारलं त्याला. ठीक आहे, मीच सांगतो तुला तू कसं मारलं यशला.
मध्ये शिरलीस. यश रूम मध्ये नव्हता. मग तू दुसऱ्या रूम मध्ये गेलीस. त्याला तू मारायची धमकी दिलीस, त्याच्यासोबत भांडण केलं, चाकू उचलला आणि नाही नाही, मी नाही म्हणलो सर त्याला. मी नाही म्हणतो. मी गेले होते त्याच्यासोबत भांडायला. आमचं भांडण पण झालं. मला त्याला राग पण आला होता. मी चाकू उचलून गेलो होतो त्याला मारायला. पण माझी हिंमत नाही झाली त्याला मारायची. आणि मी निघून आले. अरे थांब थांब थांब, कुठे चालली? कामावर चालले मी. अरे तुला माहिती नाही का काय झालंय? काय झालं रे? अरे आपले साहेबांचा खून झालाय. काय? हा, पोलीस आले, त्यांनी मनाई केली वर जायला. अरे असं हे कसं झालं केव्हा? कालच झालं. मला पण माहिती नाही, पण पोलीस आलेत आता. वॉचमॅन, नाव काय रे तुझं? बाबू बाबू, कधीपासून काम करतोय तिथं? 4-5 वर्ष झाली. काल 7 नंतर कोणाला बघितलं का वर जाताना? भरपूर जण येतात जातात. मी काय तेवढंच करू काय? तुला काम काय आहे रे मग? कशाची पगार भेटते इथे? नोकरी खाऊन टाकतो ना तुझी. कोण आहे रे किती रडतीये ती? अरे मी साहेबांकडे काम करते. बेड आहेस का तू? केव्हापासून काम करतेस? मला काल कुठे होतीस? विकी, तुझ्या सगळ्या डिटेल्स घेऊन ठेवा. लक्ष असू द्यायचं. हॅलो सर, फॉरेन्सिक रिपोर्ट्स आले आहेत. सर, विक्टिमचा मर्डर चाकून झालंच नाही सर. अच्छा, कॉज ऑफ डेथ काय रिपोर्टमध्ये? त्याला कोणतरी टॉक्झिन देऊन मारले. ठीक आहे. माहिती काढा. हॅलो सर, सर आपल्याला सीसीटीव्ही फुटेज भेटलेले आहे. तर आपल्याला त्याला लवकरात लवकर पकडावं लागेल सर. काय वाटतं? दिसतोय तोच कुणी आहे की आहे कुणाचा तरी थर्ड प्रेझेन्स? अरे काय झालं साहेब? तूच मारला नाही सरला? नाही साहेब, मी नाही मारलं. मग त्यांना दिलेलं औषध तू कसं काय आणलंस मेडिकल? मला आणायला लावलं साहेब. कोण आणायला लावलं? ते कामवाल्या बहिणी आणायला लावलं साहेब. का मारलंच नव्हतं यशला? प्रेम करत होतो मी त्याला सांगितलं. कुठे गेला तू यश? का गेलास रे मला सोडून?
एवढी स्वप्न सजवली होती मी तुझ्यासोबत की तुला बघणार, माझ्या सोबत राहणार, आपलं छोटंसं घर, 2 मुली, सगळ्यावर पाणी पसरलं तू. किती कष्ट घेतले रे मी तुझ्यासाठी. मोलकरीण बनवून आले तुझ्या घरी. बापरे. तरी तू ओळखला नाही रे मला. किती आधीपासून प्रेम करायची मी तुझ्यावर आणि खूप त्या मुलीवर खूप जास्त प्रेम करायचे. एकदा पण बघितलं नाही रे तू मला. जर एकदा पण मला बघितलं असलं ना तू, तर हे वेळ आली नसली तुझ्यामध्ये. बघ तू काय करायला मला भाग पाडला. काय करणार मी? यश माझा नाही तर कोणाचाच नाही होणार साहेब, कोणाचाच नाही. मॅडम, अरेस्ट करायला. प्रेमामध्ये एवढी पागल मी कधीच नाही पाहिजे. प्रेम ही एक भावना आहे. ती हट्टाने मिळवायची नसते तर जगायची असते. आपल्या हातात फक्त प्रेम करणं असते, त्याला मिळवणे नाही. नीट सांग ना. ग्रेप्स आहे ते. ऑरेंज पसंत आहे, शुगर फ्री. आणि ही कुणाचं आहे हॉटेल? काय नाव आहे? साई सुरभी. एकदा अवश्य. मँगो मस्तानीची जी टेस्ट होती ना ते एकदम बेस्ट होती आणि त्यामध्ये जे ड्रायफ्रूटचं टेक्स्चर होतं ते पण त्याच्यासोबत एकदम ट्युनिंग मॅच करत होतं. आणि जी आपली शुगर फ्री होती ना, ते असं वाटलंच नाही की ती शुगर फ्री होती.